स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या आणखी एका व्हिडिओमध्ये। खूप दिवसापासून मला देवांना अंतरण्यासाठी वस्त्र शिवायचे होते। आज सकाळचं सगळं कामावरून दुपारी वस्त्र शिवायला घेतली। कसं आहे, सणावाराच्या तर रेलचेल चालू होते, परत सण चालू झाले की अशा गोष्टींना वेळ मिळत नाही। मी वस्त्र वेलवेटचे कापड असते ना ते आणले। बरेच दिवस झाले आणून आज करू असं करत वेळच मिळाला नाही वस्त्र शिवायला। छोट्या चौरंगा अंतरण्यासाठी ही वस्त्र मी इथे शिवायला घेतली आहे आणि माझ्याकडे अशी लेस पण होती। बरेच दिवस झाले मी ऑनलाईन मागवली होती। ह्यात पुन्हा काहीतरी 10-12 अशा रंगाच्या लेस आलेल्या। इकडे मी अशा छानशा रंगाची वस्त्रे शिवून तयार केली। 2-3 कलरची वस्त्रे शिवून घेतली। आता मी आले संध्याकाळच्या जेवणाच्या तयारीसाठी किचनमध्ये। आज ना इडली आणि सांबरचा छानसा बेत केलाय। सांबरसाठी बटाटा, वांगी, टोमॅटो असं चिरून घेतलं आणि कुकरमध्ये शिजायला घातलं। बरोबर तुरीची डाळ पण घातली। अलीकडे बाजारात शेवग्याच्या शेंगा मिळाल्या नव्हत्या, म्हणून जे घरात आहे तेच साहित्य वापरून सांबर करूया म्हटलं आणि सांबरसाठी थोडी चिंच पण भिजत घातली गरम पाण्यात, म्हणजे कुकर होईपर्यंत चिंच छान भिजली जाते। इकडे आता कोथिंबीर पण छान स्वच्छ धुवून घेते। पावसाळ्यात काय होतं, कोथिंबीर खूप स्वस्त असते, पण ह्या दिवसात ना जास्त दिवस ती राहत नाही। कोथिंबीर लगेच खराब होते आणि घरात काढून ठेवलेला कढीपत्ता पण संपला होता। मी आले आता आमच्या घराच्या मागे रिकाम्या जागेत कढीपत्त्याची झाडे लावलीत ना तिथे। अलीकडे मला या झाडातील तण काढायला वेळ मिळालेला नाही, त्यामुळे इतकं सगळं भरल्यासारखं दिसत असेल तुम्हाला। ते पण एक दिवस सगळं स्वच्छ करून घेणार आहे आणि या कढीपत्त्याची चव बाकी मस्तच आहे बरं का। आता एका खलबत्त्यात लसूण ठेचून घेतला आणि आता कुकर पण झालाय। भाज्या शिजत घातल्या होत्या त्याचा आता फोडणी करून घेते। त्यासाठी एका भांड्यात तेल टाकलं, तेलात जिरे मोहरी तडतड दिले आणि कढीपत्ता घातला आणि ठेचलेला लसूण पण घातला। लसूण छान भाजू दिला आणि फोडणीत एक वाळलेली मिरची पण घातली। अशी मिरची तेलात भाजल्यावर सांबरला छान चव येते। ही मिरची नुसती जरी खाल्ली तरी छान लागते। मी थोड्या मिरच्या उन्हाळ्यात उन्हात वाळवून हवा बंद डब्यात स्टोअर करून ठेवते, म्हणजे कधी पण तडका करायचा झाला की बरं पडतं। मिरची भाजल्यावर हळद आणि हिंग घातला, त्यासोबत चटणी घातली आणि हे सगळं शिजायला थोडं पाणी टाकलं। कुकरमध्ये सगळ्या भाज्या छान अशा शिजल्या गेल्यात। हे असं घाटलून घेऊन एकजीव करून घ्यायचं आणि सांबरची फोडणी केली त्यात घातलं आणि भिजत घातलेले चिंचेचं पाणी पण घातलं। सांबरची आंबट गोड चव अशी मस्त चव लागते आणि चवीप्रमाणे मीठ पण घातलं। किचन असो कोणतीही जागा, जिथून आपण वस्तू घेतो तिथं हातासरशी ठेवल्या की पसारा कुठेच होत नाही। आणि सांबरला गोड चव येण्यासाठी गुळाचा छोटासा खडा पण घातला। आता सांबर शिजेपर्यंत आणलेला कढीपत्ता एका बरणीत भरून लगेच फ्रीजला ठेवून देते। स्वयंपाकासाठी लागणारं जादाचं साहित्य मी कायम स्टोअर करून ठेवत असते। गडबडीच्या वेळी एखादं साहित्य संपलं आणि ह्याला आण त्याला आण म्हणण्यापेक्षा आपणच आपली तयारी केलेली बरी। गडबडीच्या वेळी हातात सरशी वस्तू मिळून जातात। इकडे मी भाताची पण तयारी करायला घेतली। भात बनवायचा काय मी शूट घेतला नाही आणि इकडे सगळ्यात शेवटी सांबरमध्ये सांबर मसाला घालायचा, 1-2 चमचे टाकायचा। हा मसाला मी घरीच बनवलाय। सांबर छान असं शिजून तयार झाले। आता इडलीचं पीठ तुम्ही बघू शकता, मस्त असं पीठ फर्मंट झाले। मी कधीच पीठ भिजवताना मीठ घालत नाही। आपल्याला जेवढ्या इडल्या करायच्या आहेत तेवढंच पीठ घालायचं आणि मग त्यात मीठ घालायचं। बाकीचं फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालतं। जेव्हा आपल्याला डोसा इडली करायची असेल ना, तेव्हा परत आपण बनवून खाऊ शकतो। आता इडलीच्या प्लेट्सला तेल लावून घेते आणि इडली बॅटर 4 टोपणात घालून घेते। इकडे गॅसवर मी इडली पात्रात पाणी गरम करायला ठेवलं होतं। इडलीच्या प्लेट्स तयार होईपर्यंत पाणी गरम होतं, त्यामुळे इडली शिजायला ठेवल्या की लगेच वाफ सोडून इडल्या मस्त अशा शिजल्या जातात आणि आतून छान शिजतात। झाकण लावून असं 10-15 मिनिटं मंद आचेवर ठेवू। बघा कशा छान शिजल्यात इडल्या। मस्त असा पांढरा शुभ्र रंग दिसतो इडल्यांचा आणि तुम्हाला काढून पण दाखवते आतून कशा छान शिजल्यात ना भारी, मस्त आणि स्पॉन्जी झाल्यात। तुम्ही इडल्या कशा बनवता मला नक्की कमेंटमध्ये सांगा। अशाच सगळ्या इडल्या प्लेट्स रिकामी करून परत भरून शिजायला ठेवते। चला आता टेस्ट करूया इडली सांबर।
या सगळी माझ्यासोबत इडली सांबर खायला. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.